ॐ वाग्देव्यै च विद्महे ब्रह्मपत्न्यै च धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। निमित्तानं माझे शिक्षक बाळासाहेब साबळे सर यांचंही शुभागमन कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं। आपलं कार्यक्रमाच्या निमित्ताचे सभापती सन्माननीय बाळासाहेबजी नहाटा यांचं शुभागमन व्यवस्थापन समितीच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत। आणि मान्यवरांना विनंती राहील आपण या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक सुनील शिंदे सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ या कार्यक्रमाचं या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन होते। या ठिकाणी ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्या सर्वांच्या चरणी माथा ठेवून आज या ठिकाणी उपस्थित सर्व थोरांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीपप्रज्वलन होऊन या आजच्या कार्यक्रमाचं जगण्याची जसं जीवनातील अंधकार नष्ट करायचा असेल तर उजेडाची आवश्यकता आहे, प्रकाशाची आवश्यकता आहे, तसं या ठिकाणी आपल्या अज्ञानरूपी अंधकार नष्ट करायचा असेल तर या ठिकाणी ज्ञानरूपी ज्योत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
घालू लागतं, जणू स्वप्नांची एक सुंदर कविता साकार होते. आणि चला तर मग आजच्या या सांगीतिक सायंकाळी आपण त्या झुमक्याच्या झंकारीत हरवून जाऊया आणि अशीच एक स्वप्नवत आठवण होणार आहे की जिथे प्रत्येक झुमका सांगतोय एक गोंडस कहाणी. आणि म्हणून सादर करतोय आपल्या समोर एक सुंदर बहारदार गीत. गीताचे बोल झुमकेवाले पोर सुरू. आम्ही
करी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी रोज उन्हात आम्ही होतळतो कधी पाण्यातही तळमळतो जाग भुकीन जीव कळवळतो कधी घामात रागात कळतो परवा कष्टाची नाही रे तोच आमचं हे हातावरी परवा कष्टाची नाही रे तोच आमचं हे हातावरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी 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 नको धन दौलत आणि माडी नको फिराया मोटार गाडी पवळ्या पवळ्याची खिल्लारी जोडी सुख दुःखाचा नागरवडी पोळी भाकरीला चटणीची कांदा देईल कवल्यारी पोळी भाकरीला चटणीची कांदा देईल कवल्यारी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी 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 माझ्या ढवळ्याने पावळ्याची थोडी जीवाहून प्यारी माझ्या ढवळ्याने पावळ्याची थोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही खूप आपला या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी सन्मान विनंती करतो शिंदे सरांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो ठिकाणी करू शकतात आणि अतिशय आणि या गावचे उपसरपंच हा सर आम्हाला अक्कलकोटला जायचं म्हणून आपली रजा घेतो एक कार्यक्रम आहे तिथं म्हणून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद सन्माननीय रामदास असतील शाळा व्यवस्थापन समिती असतील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी असतील या ठिकाणचे ग्रामस्थ पालक विद्यार्थी
आणि विविध केंद्रातून आलेले सर्व शिक्षक यांचं मी या शाळेच्या वतीने प्रथमतः खूप खूप असं आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं तर बालकाच्या कलागुणांची जोपासना झाली पाहिजे, कलेला वाव मिळाला पाहिजे. या दृष्टीने या सरांनी या बालचिमुकल्यांना जे हे कलेचं व्यासपीठ निर्माण केलं, आयुष्यातील पहिले व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्याबद्दल शाळेला खूप खूप असं धन्यवाद देतो. बालकांच्या अंगास्तरी या ठिकाणी विविध कलागुणांचे आविष्कार या ठिकाणी होणारच आहे. सरांनी मोठ्या कष्टातून जिद्दीने चिकाटीने हा जो कार्यक्रम बसवला आणि एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. निश्चितच हे छोटे बाल कलाकार भविष्यकाळामध्ये मोठे कलाकार झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री आहे. आज मी आपला अधिकचा वेळ न घेता या बाल कलाकारांना पुन्हा एकदा खूप खूप अशा शुभेच्छा देतो. पंचायत समिती शिक्षक वर्गाच्या वतीने या सर्व चिमुकल्यांचं आभार मानतो आणि यांना पुढील भावी काळात शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद.
खूप छान या ठिकाणी देशभक्तीपर गीत आमच्या हिरोणी कथ तू चाले खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो केद काही जपाल रात उजागरी निंद बिलागिनी वेग चुपगली मतार लारणी मारो साज अखी वगन तो न जा दे करी दे करी दे करी चांदीचा कमर बंद खनखन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी आले 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 ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती आणि अप्सरासे झाला तरी ती आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी जब मेरे बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा पहले जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला शाय 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 नी सोनी बाय 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 घरी घरी बोलत असते अहो तुम्ही जेवलं काय अहो तुम्ही जेवलात काय सांगा जेवलात काय जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवते मराठी बंधक एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरकी संस्कृती जपते एकाच्याच पोरीवर त्याच्यातच रमते जासोबत पुरणपोळी पण जमते लाजाळू बघूनच जमते काय ती चालली काय ती लचक फोटो काढतो पोच देखत काळी बिंदी काळी कुर्ती तुझी मिरची काय ती खचक तिचा व्हायरल ती ब्युटिफुल चांदण्या पण म्हणते तिच्या पायाची धूल करतो तुला इमॅजिन तू जॅस्मिन मेला दिन ड्रीमी वाटतय तू चोरी केलास ती रूप तिचा पाहण्यासाठी गर्दी झाली की दर्दी होतो मी माझी हमदर्दी झाली ती आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना तुझ्या काठीशी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे
मन से पूछो तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये भागे आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संग से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर नाम आए हैं। दर्शन पाके अवतारी धन्य हुए हैं नैन पुजारी, जीवन मैया तुमने तारी। मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी। निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी, मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर नाम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर नाम आए हैं। खूप छान या ठिकाणी not Gesh. A D D G. खूप छान
फडके भगवा हाती. विठुराया तर बाप आमचा, सह्याद्री आमचा सखा, अखंड वादळे झेली राहील महाराष्ट्र माझा. शतकानुशतके असाच राहील महाराष्ट्र माझा. आणि म्हणून या मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी सादर करता होतं मराठमोळं गाणं, मराठमोळी लावणी चंद्रा. स्टार्ट.
मित्रांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत. शिंदे सरांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमच्या पाल्यांचा हा जल्लोष चिमुकल्यांचा होत असला तरी आम्ही ज्यांच्याकडून शिक्षणाचे धडे गिरवले अशा या शाळेचे मुख्याध्यापक 1999 साली आम्ही ते 200 रुपये. धन्यवाद मॅडम. सर्व बराच बदल झालेला दिसतोय मला. धन्यवाद. खूप प्रगती केली आमच्या खामकरवाडी ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी सुद्धा. हे पाहून मला इतका आनंद झाला. अप्रतिम कार्यक्रम झाला. अप्रतिम. इतका म्हणजे आमच्या काळात नाही झाला. त्यावेळेस सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. ह्या 2-3 खोल्या होत्या. 75 रुपये भाडं मिळायचं आणि इथं 2 खोल्या होत्या. एवढ्या सुविधाच नव्हत्या. आता शासकीय मदत आली, कृषी क्रांती झाली, कोणाचं घर पुढे हे सुद्धा समजा ना. आता आमचा छोकरा म्हणला मधून ज्या यायला रस्ता आहे त्यावेळेस म्हणलं पाय यायचं, पण आता आहे कुठून म्हणलं अंकुश लडकाचे तिथून असं पण रस्ता आपल्या जीपला. मग तिथून आलो. हे पाहून, हा कार्यक्रम पाहून मला इतका खूप आनंद झाला. माझ्या जीवनामध्ये हा
खामकरवाडी शाळेचा हा मी पाहिलेला पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला खूप खूप माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय भारत माता की जय जय जवान जय किसान. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामकरवाडी. माझ्या प्रश्नाचा विषय आहे. मी सावित्रीबाई फुले बोलते. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असणं चालत नाही तेच मला म्हणाले का. ओळखलात का मला? मी सावित्री ज्योतिराव फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 90 वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो माणूस काय सांगता सुद्धा माणूस नाही. या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांनी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीला कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली मौज. स्त्री पुरुष उसने जसाही भेदभाव होता. पण या सर्वांवर एकाच उपाय होता ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकाच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव त्या शिक्षणाचा प्रसार करत असताना फॉरेनच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना. सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमेनला घराबाहेरच पडून देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते घरी आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकवणार. झालं आणि सुरू झाला माझा अभ्यास. काना मात्रा वेलांटी ओकावे कवे हा अभ्यास मी लिहायला वाचायला शिकलो आणि मी कविता सुधारच लागले. आणि अशातच खेडेगावात आम्ही पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा. समाजात मात्र धर्म बुडाला अशी आरडाओरड चालू होती. माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस. मी शाळेत जाताना शेणचिखल फेकला, मी सहन केलं. आता मात्र माझा सहनशक्तीचा अंत झाला होता. स्त्री कोणत्याही जातीची अथवा धर्माची असो ती नेहमी अत्याचाराला बळी पडत आलेली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला त्यात तिचा काय दोष असतो? तिला का सती जायचं? म्हणूनच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं. सतीबंदी सुद्धा सुरू केली. त्यानंतर आम्ही दूर पावलाने आमच्या घराला फुलं द्यायचं. तर वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. आणि हळदार पुण्यात त्याची साथ पसरली होती. आम्ही गाठ ठेवून लोक धडा मरू लागली होती. आणि आम्ही तेव्हा यशवंताला सांगितले, यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. तो कधी ना कधी मलाही होणार होता. पण मुळीच आम्ही जगलो समाजासाठी ना. जर यासाठी मरण पत्करावे लागले तर मरणा तुझे स्वागत आहे. सावित्रीच्या आरती सावित्रीबाई झाल्या होत्या आणि बघता आमच्या 18 शाळा झाल्या. काय आनंद होता तो आई बाबांना शिकवण्याचा. म्हणूनच म्हणे विद्या विना मती गेली, मती विना गती गेली. विद्या विना मती गेली, मती विना गती गेली. गती विना वित्त गेले, वित्त विना चित्र कसले. इतके आनंद एका आईने केले. म्हणूनच मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. जर एकच मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. जर मुलगी शिकली ना ती पूर्ण घराला शहाणा करते. धन्यवाद. जी हाँ, मैं हूँ व्हाट्सएप. पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है. बच्चा, बूढ़ा या जवान सब दीवाने हैं मेरे. गूगल नाम है मेरा. मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता. फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह. युवाओं को उसको
पापा अब तो आप मुझे पढ़ाओगे ना? बेटा मैं बहुत थक गया हूँ और ऑफिस का काम भी है, तुम मम्मा के पास चली जाओ। ओके पापा। मम्मा 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 मुझे थोड़ा सा तो पढ़ा दीजिए प्लीज। ओके ठीक है बेटा, आप अपने कमरे में जाओ, मैं वहीं आती हूँ। ओके मम्मा मैं वेट करती हूँ। ओ गॉड मम्मा को कितना देर हो गया, मम्मा तो अब तक नहीं आई। क्या करूं मैं, तब तक पेट पे सर्च ही कर लेती हूँ। देखो एक और शिकार, इसे भी अपने जाल में फंसाते हैं। नादान लड़की, तुम मेरी जाल में पूरी तरह से फंस चुकी हो कि तुम मेरा शिकार हो चुकी हो, मेरा नया शिकार। रात दी गल सुनियो सुनियो वे, रात दी गल सुनियो सुनियो वे, कोई ना चार चुफेरे, पीछे ना मुड़ियो मुड़ियो वे, पीछे ना मुड़ियो मुड़ियो वे, राता दे काले काले चेहरे, डर डाटा डसे रे, और मंजिल हंसे रे, आहट से डरियो डरियो वे, आहट से डरियो डरियो वे, खौफ के अंदर लगे डेरे, हौले से चलियो चलियो वे, हौले से चलियो चलियो वे, राता दे काले काले चेहरे, डर डाटा डसे और मंजिल हंसे, डर डाटा डसे। क्या हुआ बेटा, क्या हुआ? तुम खड़े खड़े क्या देख रहे हो? डॉक्टर को जल्दी फोन करो। डॉक्टर साहब जल्दी आइए, पता नहीं मेरी बेटी को क्या हो गया है। एक और शिकार, तुम्हारे 5000 FB फ्रेंड होंगे, लेकिन तुम्हारे एक भी फ्रेंड तुम्हें बचा नहीं सकते। वीर शक्तिमान। देखिए, घबराने और चिंता करने की कोई बात नहीं है। सोशल मीडिया का ज्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है। अभी उसे अपनेपन की जरूरत है, आप उसे ज्यादा से ज्यादा मोटिवेट कीजिए।
बडीशेप आणि ओवा असा रगड झाला त्यांना. सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. असेल जे काही सहकार्य करून कार्यक्रम व्यवस्थित बसवत आहे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. या ठिकाणी निश्चितच अतिशय सुंदर असा कार्यक्रम या शाळेमध्ये चालला आणि माऊली 1 2 3 स्टार्ट.
अन राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा हे पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी विटावानी वठ टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळजात मंडई तू मांडशील काय अन राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय माझ्या मळ्यामंदी घुसशील काय तुझ्यासाठी जीवाराची केली मशागत खुर्रपाला जीव दिलं काळजाचं खत राखायला मळा केली डोळ्याची आवात बुजकावण्याच्या परी उभा दिन रात माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी कला वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया लई अवघड हाय गड्या उमगाया मुकी माया त्याची मुकी घालवेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाटल आभाळ याच्या आईना पाचोळा जीव रानोमाळ जीव रानोमाळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात वाचतेच्या डोळ्यात कधी का साविशी तुझ्या पायीरा बाळगी हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी घडीभर तू थांब
लागला वारा तिला पाहता धावू लागला धावू लागला वारा रक्ता रक्ता बदल सूर्याचा चढू लागला पारा आता नेमकंच जपान पडलंय नवाला तुझ्या माझा काळीच लागलंय ना तुला गाणं बाजूच्या या रूपाचं चांदणं पडलंय ना मला तुझ्या माझा काळीच लागलंय ना तुला गाणं बाजूच्या माझा काळीच लागलंय ना तुला गाणं बाजूच्या माझा काळीच लागलंय ना तुला गाणं बाजूच्या अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन डन, 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 डन। मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन अरे तुमने जो देखा है सोचा है समझा है जाना है वो मैं नहीं वो मैं नहीं लोगों की नजरों ने मुझको यहाँ जो भी माना है वो मैं नहीं वो मैं नहीं आवारा बादल को सौदाई पागल को दुनिया में समझा है कौन अरे दीवानो मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ डॉन अरे यारों का तो यार हूँ यारी में ये जान लुटा दे जो मैं हूँ वही दुश्मन का दुश्मन हूँ वो दुश्मन के छक्के छुड़ा दे जो मैं हूँ वही तुम जानो ना जानो मैंने तो जाना है महफिल में कैसा है कौन अरे दीवानो मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन देव जातीचा गवानी सवत धनगराची बाणी देव जातीचा गवानी सवत धनगराची बाणी आणि म्हणून ही खंड येलकोट
आला आला वारा संगीत पावसाच्या धारा, पाठवा
झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढं तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढं चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विनारे चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विनारे घशाखाली घास माझ्या जाईना जाईना रे कल्लेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना कल्लेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा
तुझ्या नावाचं